ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा त्यांची स्मृती ही परत येत नसते आणि त्याला कारणीभूत प्रिया आणि नागोबा म्हणजेच नागराज हे दोघंजण आहेत. पण आता ते सगळं सत्य हे सायली आता संपूर्ण सुभेदार त्याचबरोबर किल्लेदार यांच्यासमोर आणणार आहे. आता कशा पद्धतीने सायली सगळ्यांच्या समोर सत्य आणणार आणि कसं सगळ्यांचा आता प्रियाचा खरा चेहरा करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की अस्मिता ही परत आलेली आहे आणि त्यामुळे आता अस्मिता ही सायलीला जरा त्रास देते, तिच्याबरोबर वाईट वागते, तिच्यावर नको ते आरोप करते. बघायला गेलं तर एक प्रकारे अस्मिता ही सायलीचा सासूरवास करत असते, पण प्रत्येक वेळी सायली ही अस्मिताला माफ करत चाललेली असते, सोडून देत चाललेली असते. ही गोष्ट अर्जुनला पटत नसते. अर्जुन प्रत्येक वेळेस अस्मिताला तिथल्या तिथे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, पण सायली ही त्याला समजावून सांगते, अर्जुन सर हे बघा, ही वेळ उत्तर देण्याची नाहीये, कारण आता आपण अस्मिता ताईंच मन जपलं पाहिजे, त्या दोन जीवांच्या आहेत. तुम्ही उगाच त्यांना काही बोलत जाऊ नका, त्या मला बोलतात ना, मग त्यांना बोलू द्यात असं म्हणते. तर दुसरीकडे प्रियाला नागोबाने फोन केलेला असतो आणि आता तो तिला सांगत असतो, प्रतिमा वहिनीच्या गोळ्या संपलेल्या आहेत, त्या घेऊन ये परत. त्यावर नागोबाला प्रिया म्हणते की अहो मग तुम्ही तिकच्या तिकडे घ्या ना, मला कशाला बोलवतायत. त्यावर आता प्रियाला लगेचच नागराज सांगायला लागतो की हे बघ काय आहे ना, आता एकदा त्या मेडिकलवाल्याची आणि तुझी सेटिंग लागलेली आहे, त्यामुळे तो तुलाच गोळ्या देईल, मला गोळ्या तो देणार नाही, कळलं का तुला? आणि जर कोणाला हे कळलं ना तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. त्यावर प्रिया म्हणते बरोबर ठीक आहे, उगाच लेक्चरबाजी करू नका, मी गोळ्या घेऊन येईन. आणि मग ती फोन कट करून टाकते. तर दुसरीकडे आता प्रतिमा त्या या जुन्या फोटोचा अल्बम बघत असतात आणि सोबत आता त्यांनी आणखीन काही फोटो वगैरे घेतलेले असतात. पण आता प्रतिमा आत्या एवढे फोटो बघत असतात, सुमन काकी त्यांना त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल सांगत असते, पण तरीसुद्धा आता इकडे प्रतिमा आत्यांना काहीही आठवत नसतं. उलट त्यांना आता दुःख होतं की मला काहीच आठवत नाहीये आणि या गोष्टीमुळे त्या रडायला लागतात, त्या नाराज होतात आणि तिकडून थेट उठून आपल्या बेडरूममध्ये जातात आणि बेडरूमचा दरवाजा बंद करतात. रविराज काका संध्याकाळी घरी आलेले असतात आणि सुमन काकी रविराज काकांना सांगते की प्रतिमा वहिनी नाराज झालेले आहेत आणि त्या त्यांच्या रूममध्ये जाऊन बसल्या आहेत. भाऊजी तुम्ही एकदा प्रतिमा वहिनींशी बोलून घ्या ना. त्याबरोबर रविराज काका हो मी बोलतो तिच्याशी असं म्हणतात आणि बेडरूममध्ये येतात आणि प्रतिमा आत्याला विचारतात काय झालं प्रतिमा? मला बाहेर सुमन म्हणत होती की तू नाराज झालीस म्हणून, काय झालं तुला? कोणी काही बोललं का? बोल ना. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणत असते अहो मला कोणी काही बोललं तर किमान मला ते आठवलं तर पाहिजे ना. त्यावर रविराज काका म्हणतात म्हणजे? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते हल्ली मी प्रत्येक गोष्ट विसरायला लागली आणि भूतकाळ तर मला काही आठवतच नाहीये. माझी स्मृती कधीच परत येणार नाही का? मी पुन्हा पूर्वीसारखी मग कधीच होणार नाही का? मला कायम आयुष्यभर माझा भूतकाळ पुसूनच जगावं लागेल का? त्यावर रविराज काका म्हणत असतात अगं हो प्रतिमा, किती प्रश्न पडतायत तुझ्या मनाला आणि का असं होईल असं वाटतंय तुला? अगं तुझ्यावरती आपण ट्रीटमेंट करतोय, योग्य त्या गोळ्या औषधं तुला सुरू आहेत, मग तुला नक्की बरं वाटेल. त्यावर आता प्रतिमा आत्या म्हणते ते काही नाही, तुम्ही उद्याच माझ्या डॉक्टरांना बोलवून घ्या आणि त्यांना विचारा ना मी कधी बरी होईल. रविराज काका म्हणतात बर ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी मी उद्या श्रद्धाला बोलवून घेतो. डॉक्टर श्रद्धांना दुसऱ्या दिवशी रविराज काकांनी घरी बोलावलेलं असतं. श्रद्धा सुद्धा घरी लगेच आलेली असते. प्रतिमा आत्यांचा ती व्यवस्थित चेकअप करायला सुरुवात करते. ती प्रतिमा आत्यांना व्यवस्थित माहिती विचारायला लागते, तुम्ही मला ओळखता
का प्रतिम आत्या म्हणते, हो तुम्ही डॉक्टर श्रद्धा, तुम्ही गेली वर्षभर माझी ट्रीटमेंट करत आहात. त्याबरोबर लगेचच श्रद्धा म्हणते, अगदी बरोबर. मला सांगा की मी तुम्हाला पहिल्यांदा भेटायला आले होते तेव्हा तुम्ही कुठे होतात? म्हणजे तुमच्या याच घरी होतात की तुमच्या माहेरी होतात? त्यावर प्रतिमात्या म्हणते, मी माझ्या माहेरी होते. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, ओ अच्छा, माहेरी होतात. तुमच्या माहेरी कोण कोण सदस्य आहेत? त्याबरोबर प्रतिमात्या सांगायला लागते, प्रताप, कल्पना, अश्विन, अर्जुन, त्याचबरोबर अस्मिता, पूर्णा, आई सायली आणि आता माझी नवीन लग्न होऊन गेलेली तिकडे मुलगी तन्वी, हे सगळे आहेत. त्याबरोबर वर लगेचच हे सगळं ऐकून श्रद्धाच्या लक्षात ह्या गोष्टी तर आलेल्या असतात की याचा अर्थ प्रतिमा आत्याची स्मृती काही गेलेली नाहीये. प्रतिमा आत्याला गोष्टी आठवतात. प्रतिमा आत्या म्हणते, हे काय तुम्हाला तर सगळं आठवते की व्यवस्थित? मग तरीसुद्धा मला आठवत नाही असं तुम्ही का म्हणता? त्यावरती म्हणते की मला भूतकाळातलं काही आठवत नाही आणि कधी कधी माझ्यासमोर घटना घडतात असं मला वाटतं, पण त्या घडलेल्याच नसतात. त्याबरोबर लगेचच श्रद्धा म्हणते, बर ठीक आहे, तुम्ही पॅनिक होऊ नका. आणि मग ती रविराज काकांना सांगते, मी काही टेस्ट लिहून देते, तू प्रतिमा वहिनीच्या त्या टेस्ट करून घे आणि मग नंतर आपण काय करायचं ते ठरवूया. रविराज काका म्हणतात की बर ठीक आहे. आणि मग आता रविराज काका व प्रतिमा त्या टेस्ट करायला गेलेले असतात. तिथे प्रतिमा खूप जास्त घाबरलेली असते, तिला टेन्शन आलेलं असतं. रविराज काका तिला समजावून सांगतात की हे बघ प्रतिमा, घाबरू नको आणि काळजी तर मुळात करू नकोस, तुला ब्र करायचं आहे ना आपल्याला, मग त्यासाठी हे सगळं करावं लागेल. मग ते लोक टेस्ट करतात आणि रिपोर्ट श्रद्धा डॉक्टरला नेऊन दाखवते. डॉक्टर ती रिपोर्ट व्यवस्थित चेक करते आणि त्यामध्ये तिला असं काही जाणवतं की प्रतिमाहतेच्या काही गोळ्या ह्या बदलल्या गेलेल्या आहेत किंवा तिच्या शरीरात जे नको गरजेचं नाहीये ते औषध जातंय. मग लगेचच आता श्रद्धा ही गोष्ट प्रतिमा आत्यांना आणि रविराज काकांना सांगते की स्मृती परत येऊ नये यासाठी ज्या गोळ्या वापराव्या लागतील अशा गोळ्या कोणीतरी प्रतिमाला देते. त्याबरोबर हे ऐकून आता लगेच रविराज काका म्हणतात, काय हे कसं शक्य आहे? त्यावर आता लगेचच श्रद्धा ही रविराज काकांना म्हणते, प्रतिमा स्वतःहून कोणत्या गोळ्या वगैरे टॅब्लेट वगैरे आधीपासून घेते का? त्यावर रविराज काका सांगतात की नाही, तू देतेस त्याच गोळ्या ती माझ्यासमोर घेते. त्याबरोबर लगेचच आता श्रद्धा म्हणते, तुमच्या गोळ्यांचा बॉक्स बघू. मग आता प्रतिमा ही लगेचच तिचा गोळ्यांचा जो बॉक्स तिच्या पर्समध्ये असतो तो श्रद्धाला दाखवते. श्रद्धा विचारते, तुम्ही हा बॉक्स नेहमी कुठे ठेवता? प्रतिमा सांगते, माझ्या कपाटात. श्रद्धा विचारते, तिथे कोणाचा हात जातो का? कोणी तिथे वावरत का? त्यावर लगेचच श्रद्धाला प्रतिमात्य उत्तर देते की नाही हो, तिथे कोणाचाच वावर नाहीये. तर आता इथे कोणालाच कळायला मार्ग नसतो की नेमकं असं कसं घडतं? प्रतिमत्याला चुकीचे औषध कोण देतं? तर मित्रांनो, आता प्रतिमाला कोणीच चुकीचे औषध अशी तोंडाने खायला देत नाही. तर नागोबा आणि प्रिया हे दोघं प्रतिमाहत्याला कधी नाश्त्यातून पावडर करून तर कधी दुधातून मिक्स करून ती गोळी खायला घालतात. आणि ही गोष्ट प्रतिमा आत्याच्याही लक्षात येत नाही की तिने गोळी खाल्लेली आहे. त्यामुळे आता कळायला काहीच मार्ग नसतो की नेमकं प्रतिमा हत्याला औषध अशी चुकीची कोणी दिली. तर आता दुसरीकडे प्रियाला पुन्हा एकदा नागोबाने फोन केलेला असतो आणि तो प्रियाला म्हणत असतो की आता घरी कोणीही नाहीये, तू पटकन गोळा घेऊन ये आणि मला दे आणि एकदाची इकडनं सटक. एकदा का तू इकडन गेलीस ना की माझ्या डोक्याच टेन्शन गेलं. त्याबरोबर आता प्रिया ही त्या गोष्टीसाठी होकार देते आणि मग आता नागोबाला गोळ्या देण्याकरता ती आता घरी आलेली असते. ते दोघंजण बोलत असतात आणि इतक्यात त्या ठिकाणी सायलीही पोहोचलेली असते. बरेच दिवस झालेले असतात. सायलीला प्रतिमा त्यांना भेटायचं असतं, पण तीच भेटायचं राहून जात असतं आणि प्रतिमांना तिला सरप्राईज द्यायचं असतं. त्यामुळे तिने प्रतिमा त्यांना काहीही सांगितलेलं नसतं. प्रिया घरातून निघून गेलेली असते. प्रियाला या गोष्टीची जाणीव नसते की सायलीसुद्धा
तिथे येणार आहे आता सायली ही दारात जाते आणि उभी राहते तर तिला आता आतमधून बोलण्याचा आवाज येत असतो. हे बघ काहीही झालं ना तरी त्या प्रतिमाची स्मृती परत आली नाही पाहिजे समजलं तुला. त्याबरोबर प्रिया म्हणत असते हो सगळी काम काय मिस करायची का मग तुम्ही काय करता. त्यावर नागोबा म्हणत असतो तू तिकडे तुझ्या सासरी लग्न लागून गेली आहेस ना तेव्हापासून त्या प्रतिमाला गोळा वगैरे वेळेवर मीच देतोय समजलं ना तुला. जर तिची स्मृती परत आली ना तर लक्षात ठेव फक्त मीच नाही तर तू सुद्धा 12च्या भावात जाशील. किमान मी तरी तिचा सख्खा आहे त्यामुळे मला माझ्याबद्दल तिच्या मनात दयाम्या तरी येईल पण तुझं काय तुझ्याबद्दल तर तिच्या मनात दयाम्या सुद्धा येणार नाही कारण तू तिची कोणी नाहीयेस कळत्य ना तुला. प्रतिमाहत्याला खोट्या गोळ्या आपणच देतो तिला ब्र वाटू नये यासाठी आपणच दोघं प्रयत्न करतोय हे अजूनही कोणाला माहिती नाहीये पण जर हे खरं कधी कोणाला कळलं तर आपली खूप मोठी गडबड होऊन जाईल आणि असं होताही कामा नये. त्यासाठी आपल्याला खूप सावधानीने असंच नेहमी काम करत राहावं लागेल आणि त्या प्रतिमाला सुद्धा डाऊट येता कामा नये. तरी नशीब या गोळीला काही वास किंवा काही चव नाहीये म्हणून जर या गोळीला काही वास वगैरे असताना तर त्या प्रतिमाला नक्की कळालं असतं कारण ती खूप हुशार आहे अशी चर्चा दोघांमध्ये सुरू असते. आता इकडे यांच्यामध्ये चर्चा सुरू असते आणि सायली गोळ्या बदलल्या एवढा शब्द ऐकते आणि हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो की हे कसं शक्य आहे. प्रिया तर प्रतिमा त्यांची मुलगी आहे मग तरी सुद्धा ती असं का बघते. तिला स्वतःच्याच आईची बुद्धी परत आलेली का नको आहे. उलट कोणत्याही मुलीला तर या गोष्टीचा आनंदच होईल. मग प्रियाच्या बाबतीत असं का घडत नाहीये ही गोष्ट आता सांगण्यासाठी सायली ही ताबडतोब सुभेदारांच्या बंगल्यावरती आलेली असते आणि ती अर्जुनकडे येते आणि अर्जुनला ही गोष्ट सांगते की अर्जुन सर मी आज प्रतिमा त्यांच्या घरी गेले होते आणि तिथे मी हे असं पाहिलं. आता अर्जुन तिला विचारतो तुमच्याकडे प्रूफ काय आहे. त्यावर सायली म्हणते मी त्याचा व्हिडिओ बनवून आणलाय ना. त्याबरोबर अर्जुन म्हणतो बघू तो व्हिडिओ. मग अर्जुन तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो फंटस्टिक आता हा आपण सगळ्यांना घरातल्यांना दाखवायचा. आणि मग अर्जुन व सायली दोघे मिळून तो व्हिडिओ घरात सगळ्यांना दाखवतात. आता तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की प्रिया ही अशी कशी काय वागू शकते का करतीये ती हे सगळं. त्याबरोबर आता पूर्णा आजी पुढे येते आणि प्रियाच्या एक झणझणीत मुस्काटात लगावून देते आणि तिला म्हणते लाज नाही वाटली का तुला. हे सगळं करताना कशासाठी केलंस हे सगळं बोल ना. काय उगाच स्वतःच्याच आईला वेडी करण्याच्या मागे पडली होतीस. आता प्रियाला वाटलेलं असतं ती प्रिया आहे तन्वी नाही हे सत्य सगळ्यांना कळलं असेल पण चुकीच्या गोळ्या देते हे कळल्यावर आता तिचा जीव जरा भांड्यात पडतो. तर आता इकडे लगेचच अस्मिता सुद्धा म्हणायला लागते तन्वी अग मला काय वाटलं होतं तू किती चांगली असशील सोजवळ असशील पण तू हे असं काहीतरी करशील असं मला कधी वाटलं नव्हतं. त्याबरोबर लगेचच कल्पना सुद्धा म्हणायला लागते तन्वी का केलंस हे सगळं काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. अगं मी तुझ्यावरती किती प्रेम केलं तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्या सगळ्याबद्दल तू काय केलंस तू मला काय दिलस विश्वासघात. तुला काहीच नाही वाटलं का ग माझा विश्वासघात करताना. आणि मग आता प्रतिमा हत्या पुढे येतात प्रियाच्या आणि हे आई म्हणून मी अगोदरच करायला हवं होतं असं म्हणत एक खणखणवून मुस्काटात लगावून देतात. आता प्रतिमा हत्याने मुस्काटात मारल्यावर इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काय आहे नेमकं. प्रतिमा आत्याने प्रियाच्या मुस्काठीत मारलीच कशी काय. आणि आता मात्र इथे प्रिया ही काहीच बोलत नसते. ती फक्त ठम्यासारखी गप्प उभी असते. तर आता रविराज काकांना सुद्धा तो व्हिडिओ बघण्यासाठी सायलीने बोलावलेलं असतं. रविराज काका ते सगळं बघतात आणि त्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. ते सुद्धा प्रियाला एक खणखानून मुस्काटात लगावून देतात आणि शी मला लाज वाटते तुला मुलगी म्हणायला असं म्हणायला लागतात. तर इकडे प्रतिमा म्हणत
असते की नाही नको आता आजच्या नंतर पुन्हा कधीच या मुलीने माझ्यासमोरही यायचं नाही आणि जर ही माझ्यासमोर आली तर मी हिला सोडणार नाही मी तुला चालते हो इकडनं आणि मग आता प्रतिमाहत्या या लगेचच प्रियाला तिकडून बाहेर काढायला लागतात त्याबरोबर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते आत्या प्लीज तुम्ही शांत व्हा रिलॅक्स व्हा बसा इथे मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते प्रतिमा आत्या म्हणते